नमस्कार मंडळी, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, संडे आहे आणि सृष्टीसुद्धा गावावरून आले, तर तिला कुठेतरी फिरायला जायचं आहे. म्हणून चला कुठेतरी जाऊया फिरायला. म्हणजे असं प्लॅनिंग असं म्हणजे फिक्स असं आहे ना, असं झालं आहे राणीच्या बागेत जायचं आहे त्या. बघूया. अंकिता तयार झाले आणि इकडे सृष्टी बघा. चला आता फटाफट आपण निघूया. दुपार आता तरी 12 वाजले. बघूया जायला किती टाईम लागतो ते. तर चला निघूया फटाफट. ट्रेन पकडूया. आता इथून पहिल्या रिक्षा पकडूया, ट्रेन पकडूया आणि मग निघूया. कारण भूकसुद्धा खूप लागले, नाश्ता नाही केला सकाळपासून. आता बघूया स्टेशनला जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करूया. चला भेटूया आता डायरेक्ट स्टेशनला. मित्रांनो, संडे आहे आणि आता आलो आम्ही दादरला. संडे तरी बघा किती गर्दी आहे. पूर्ण गाडी आता दादरला खाली झाली त्याच्याला. आणि आता आम्हाला उतरायचं आहे भायखळ्याला. बघा काही रश आहे दादरला. दादरला नेहमीच रश असते, कधी पण या. मधल्या दिवशी या नाही तर रविवारी या, पूर्वी रश असतेच असते. बघा पब्लिक उतरला बघा दादरला. चला आता इथं फक्त आमचं स्टेशन येईल भायखळा, तिथं उतरून आम्हाला जायचं आहे. चला मित्रांनो, आता उतरलो इकडे भायखळ्याला. आता इकडून सांगतात की चालत जायचं. ते चालत आहे 5 मिनटावरती. तर बघूया आता उतरलं तर खरं ऊन पण खूप आहे. तर चला आता फटाफट जाऊया, तिथून चालत जाऊया. भायखळ्याला उतरल्याच्या नंतरला चला असे चला आता इथून चालत जाऊया. बघूया किती टाईम लागतो ते. किती टाईम लागतो ते तुम्हाला नक्कीच सांगेल. फटाफट जाऊया इकडून. ऊन तर खूप लागतं आहे. इकडे सृष्टी आणि अंकित आहे. भायखळा स्टेशनला उतरलात ना का लेफ्ट मारून यायचं इकडे. तिथून 5 मिनटावर ते लेफ्ट मारलात ना का पुढे ब्रिज लागेल. ब्रिज खालून ब्रिज क्रॉस करून मग यायचं इकडे. तर सांगतात इकडे 5 मिनटं, म्हणजे 5 मिनटावरतीच असेल. हां इकडे समोरच आहे बघा. तर चला तर फटाफट जाऊया. येऊन दिसतं इथे ही राणीची बाग. तर बस आली मध्ये. तर चला मित्रांनो, हे बघा ब्रिज खालून आलो ना का डायरेक्ट आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आलो आतमध्ये ह्याच्यातून बाहेर गेटमधून आतमध्ये आलो. चला आता जाऊया आतमध्ये. तिकीटचं काउंटर इथं नाही जवळ, आतमध्येच आहे. त्याच्यामुळे चला तर फटाफट जाऊया आतमध्ये, मग तिकीट काढूया. माणसं पण खूप पब्लिक आहे. बघा पब्लिक पण खूप आहे, रश पण आहे. चला मित्रांनो, आता आलो आतमध्ये. एंट्री मारतोय. मस्त थोडी हिरवळ आहे, पण गरमी खूप आहे त्याच्यामुळे. चला आता काउंटर कुठे आहे ते बघूया पहिला आधी. चला मित्रांनो, आलो इकडे. एंट्री वगैरे केली आणि इकडे बघा नाही पुण्याचं स्मारक आहे काय एवढं आयडिया नाही. इकडे स्मारक आहे, सगळं हिरवळ आहे. जरा मस्त आता थंड वाटते. तर चला तर सुरुवात कुठून करायची काय माहिती नाही. मी पण बरेच वर्षांनी फर्स्ट टाईम आलं. तर चला फटाफट जाऊया आता. तर इकडूनच सुरुवात करूया. कुठून तरी सुरुवात करत करत मग जाऊया पुढे. तर चला तर इकडे एक गेट आहे, तिकडे जाऊया आतमध्ये. बघा बघा बैलगाडीवरती. तर बघा हे बघा एक तोप गाडा आहे जुन्या ह्याच्या काळातला. बघा आता अचानक भयानक बहीणसुद्धा भेटली इकडे, चुलत्याची मुलगी.
ते पण इकडे आले. तर चला तर पहिल्या काय आहे अस्वल आहे. अस्वल बघूया बघायला भेटते काय. हे बघा इकडे आता अस्वल आहे. त्या अस्वल बघूया बघायला भेटते काय ते. चला सगळी मोगली गँग. बघा कसली डिझाईन काढलेली आहे खतरनाक. पण तो तिकडे झाडांमध्ये जाऊन झोपलाय त्यामुळे बघायला भेटत नाही काय. चला पुढे जाऊया आपण आता इथून. चला मित्रांनो बघूया आता वाघ बघायला जाऊया आपण इकडे. टायगर. चला गर्दी पण खूप असते इकडे बघायला भेटत नाही. आणि एकतर ते कुठे झोपलेले वगैरे असतात त्याच्यामुळे. आता मस्त असे काच वगैरे बनवलेत. पहिले असं नव्हतं बनवलेलं. मी आलो ते तो लय लहान होतो तेव्हा. फायनली वाघ बघायला भेटला. मित्रांनो नशिबाने वाघ तर बघायला भेटला. चला पैसे वसूल झाले. एकदम जवळूनच बघायला भेटला. खूप खतरनाक. पहिला होता तिकडे पाण्यामध्ये तिथून थोडा लांब होता. नंतर मग तो तिकडे पब्लिक जास्त झाला म्हणून तो बाहेर आला तेव्हा बघायला भेटला. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटलाच असेल. तर त्याचा मी शॉर्टसुद्धा केला आहे. खतरनाक खूप मजा आली. चला आता पुढे इकडे वाटतं जेवणाचं वगैरे आहे सगळं काही. चला मित्रांनो आलो होतो तसं वाघ बघायला भेटला. पैसा होत. आता हे इकडे सगळे स्टिकरवर लागले. ते बघूया इकडे काय काय बघायला भेटतं ते. एवढे सगळे स्टिकर लागलेत. चला बघूया आता आतमध्ये जाऊन. इकडे पेंग्विन वगैरे दाखवलं आहे. काय काय भेटतं ते सगळंच बंद आहे. सगळंच बंद आहे. काय बघायला भेटेल काय समजत नाही. चला मित्रांनो फोटोशूट वगैरे करून झाला आणि आता इकडे आलो आहे बियर बघायला. इकडे सांबार वगैरे आहेत बघा. एक सांबार आहे. सांबार आहे आणि इकडे हरण आहे ते बघा. इकडे हरण आहे. इकडे सांबार आहेत हरण आहेत बघा इकडे. इकडे मस्त की छोटीशी बाग बनवलेली आहे फुलांची. जबरदस्त बघा. नाही खाली आहे. पायनॅपल आहेत. पायनॅपल वगैरे आहे. गुलाबांची झाडं वगैरे आहेत. फुलझाडं आहेत मस्त एकदम रेड गुलाब आहेत बघा. गर्दीसुद्धा खूप आहे पण भरपूर जागा अशा आहेत की मोस्टली बंदच आहेत. त्यामुळे पहिल्यासारखा राणीच्या बागेत म्हणजे असं लहानपणी आलं होतं तेव्हा खूप होता राणीच्या बागेत. गेंडे वगैरे भरपूर होतं. आता काहीच नाही तिकडे. म्हणजे असं हरण वगैरे बघायला भेटतात जास्त कसं काही नाही. चला ते ह्या दिशेला पेंग्विन आहेत तिकडे जाऊया. पेंग्विनच्या इकडे बघूया पेंग्विनसुद्धा बघायला भेटतात काय ते. आणि इकडे कुठे काय फिरायचं ते समजत नाही. जे इकडे बोर्ड दिसतात तिकडेच जातोय. मित्रांनो इकडे पेंग्विन बघायला जाऊया. पेंग्विनच आहेत ना. बघूया काय बघायला भेटतं ते. तर चला जाऊया आता इकडे आतमध्ये एंट्री करूया. मित्रांनो पुढे पेंग्विन कक्ष आहे. इकडे पेंग्विन आहेत आतमध्ये. तिथेच जातो आहे बघायला. लाईन खूप भरपूर मोठी आहे. चला जाऊन बघायला तर भेटेल. इकडे बघा मुंबईची लोकल ट्रेन.
बघा आतमध्ये इकडे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. लाईन खूप आहे, पब्लिक एवढा आहे तर लाईन असणारच ना. जायचं की बाहेर जाऊ. इकडे रेस्टॉरंट्स आहे पण खूप महाग आहे, खूप म्हणजे खूप महाग. मग इकडे आता टाईमपास दोघे स्टेशनला जाता, आता काहीतरी कुठे हॉटेल वगैरे भेटेलच, तिकडे खाऊ. मग इकडे आता चिंच काकडे वगैरे खाऊन झाले, चला फटाफट. स्कर्ट बीट घाल. चला मित्रांनो, आता जातोय घरी, कारण की इकडे आता बघण्यासारखं काय आहे नाही. तर चल झालं फेरफटका एक मस्तपैकी. आता घरी निघतो. तर इकडं मार्केट वगैरे कुठे भरतं ते पण नाही माहिती ना, तर गेलो असतो. तर चला आता निघूया घरी. ऊन पण खूप आहे, गरमीसुद्धा खूप लागते. इकडे महाराजांची स्मारक आहे, महाराज आणि जिजामाताचं स्मारक आहे. कसलं भारी आहे बघा, एक नंबर.